स्पर्धेसाठी या सर्वांचं मनपूर्वक लाजरी स्वागत करून ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर. एक विनंती असेल प्रेक्षकांना, एक नम्र विनंती, थोडेसे आजूबाजूला तुम्ही थांबा, सामना बघा, कारण आम्ही जाणतो की तुमची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे, परंतु जे डगआउटच्या समोर अगदी जर प्रेक्षक असतील तर तुम्हाला विनंती की थोडं आजूबाजूला थांबा आणि सामना बघा. भरपूर प्रेक्षक यूट्यूबला पण जोडले गेलेत. आमचे मित्र यश किनळेकर हे अतिशय उत्तम स्कोरर आहेत, ते सामना बघतायत. शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. या स्पर्धेसाठी VMC मालवणचे कर्णधार आदरणीय नितीन मांजरेकर आणि संपूर्ण संघाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रिलायन्स आरोंदा आणि राजू टायगर आरोंदा ह्या संघाच्या वतीनं बबलू तानावडे या सर्व खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. सामना सुरू होतोय. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज अमोल जमदाडे यांचा आवाज ऐकूया. हल्लीचं एक मोठी स्पर्धा त्यांनी डिझेल बॉईज अंजुना हे स्पर्धेत समालोचन केलं. ते अमोल जमदाडे आपल्या समोर येत आहेत. सामना सुरू होतोय. हसापूर वॉरियर्स गोवा विरुद्ध डॅझलिंग मापसा गोवा या दोन संघादरम्यान. अमोल जमदाडे. धन्यवाद अशोकजी नाईक सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो हॅलो, सुस्वागतम. हॅलो चिक. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 2 ला आपण सुरुवात करतो. डॅझलिंग मापसा गोवा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. पहिला बॉल फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने खेळायचा इथे प्रयत्न. स्ट्रायकिंग गेमच्या बॅटरचा चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअरला. अपील केलंय क्षेत्ररक्षकांचं सेलिब्रेशन चाललंय आणि बहुधा पहिल्या चेंडूवरती धोक्याची घंटा स्ट्रायकिंग गेमच्या बॅटरसाठी आहे का हे देखील पाहावं लागेल. पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि बहुधा पहिला धक्का शून्यावरती समर्थ गवसला परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला डॅझलिंग म्हापसा गोवा क्रिकेट टीमने घेतलेला नाणेफेकी जिंकत पहिला निर्णय पहिल्या चेंडूवरती तरी अंगलटी आलाय. प्रेक्षकांची देखील तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जे रसिक प्रेक्षक आहेत यूट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ यांच्या आयोजन कमिटीने सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न आता मात्र सत्यात उतरतंय आणि यावर्षीच्या मोसमामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा पहिला बहुमान हा लाजरी क्रिकेट ग्रुपला जातोय. शानदार आयोजन. आजची तिसरी रजनी. सामना क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. डॅझलिंग मापसा गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये HYS गोवा हे दोन्ही गोवा राज्यामधील दिग्गज संघ ज्यांची ग्रंथिका पहिल्या प्राथमिक फेरीच्या लढतीमध्ये जुळली गेली आहे आणि आपली ताकद अजमावत आहेत. पुढचा बॉल गौरेशचा. चेंडू हवेमध्ये आहे. बहुधा दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळेल का? आल्या माघारी परतावं लागेल. अमित नाईकला गोल्डन डकचा शिकार मनोज नार्वेकरला परतावं लागेल. मनोज नार्वेकर शून्यावरती माघारी परतलाय. 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन तो तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि मैदानामध्ये अवस्था झाली आहे डॅझलिंग मापसा गोवा क्रिकेट टीमची. 0 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या गडी सांघिक कामगिरीच्या जोरावरती. दुसरा धक्का गौरेश नार्वेकरच्या खात्यावरती लिहिला जाईल. ज्या गौरेशने मालवणच्या टोपीवाला मैदानावरती सुपर ओव्हरचं षटक टाकलं होतं, ते षटक अक्षरशः गाजलं होतं. तोच गौरेश नार्वेकर. यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक विचारत होते की गौरेश नार्वेकर कधी खेळेल या मैदानावरती. तोच गौरेश नार्वेकर आपल्या नावाला लौकिकाला साजेसा खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
गौरेश तयार, स्ट्रायकिंग गेला बॅटर तयार. लेन बॉल याही वेळेला हवेमध्ये आहे आणि हा झेल सोडलाय. मिड ऑफला संधी होती आणि ही संधी दवडली आहे. आपण या अगोदरच उल्लेख केलाय, संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी ते बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाममात्र मैदानामध्ये धाव आली आहे. एक आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. गौरेश तयार ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून त्याच्या समोर आहे बॅटर पुनाजी कनकुटकर. आई वेळेला फसका फसलाय. चेंडू हवेमध्ये पुनाजी कनकुटकरला परतावं लागेल. डॅझलिंग मापसा गोवा क्रिकेट टीमचे फलंदाज नेमकं काय करतायत याचा अंदाज बांधणं आमच्या प्रेक्षकांना देखील अवघड झालंय. बलाढ्य असलेला गोवा राज्यामधील डॅझलिंग मापसा गोवा क्रिकेट संघ, ज्या संघासाठी कुडाळचं मैदान आणि कुडाळ हे गाव खूप लकी मानलं जातं, तोच डॅझलिंग मापसा गोवा क्रिकेट संघ धावांसाठी संघर्ष करतोय. बलाढ्य आक्रमक असणारे 3 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत. नाममात्र धाव आहे ती स्कोअरबोर्डवरती 1. 3 गड्यांच्या मोबदल्यात पुनाजी कनकुटकर देखील 0वरती माघारी परतलाय. बाद झालेले जे 3 खेळाडू आहेत ते 0वरती माघारी परतलेत. 0वरती बाद होण्याची स्पर्धाच या सामन्याच्या निमित्तानं आपण पाहतोय. गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. 70-70चा ब्रँड अँबॅसेडर, 70-70 शाखा कट्टाचा ब्रँड अँबॅसेडर आहे गौरेश नागवेकर. हा देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रामध्ये हा खेळाडू प्रचलित आहे. आयकॉन खेळाडूमध्ये त्याची सातत्याने वर्णी लागते गोलंदाजी आणि फलंदाजी या विभागामध्ये. त्याच पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक या सामन्याच्या षटकारासाठी जस्ट चिल हॉटेलचे मालक मानगाव निलेश गावडे, कुणाल गावडे आणि विठ्ठल गावडे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असतील फक्त याच सामन्यासाठी. पुढचा बॉल गौरेशचा अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहताय. चांगला बॉल ऑन साईडला इथे खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू चाललाय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्नच निर्माण झाला नाहीये. संजय नागवेकर कित्येक स्पर्धेंचा, कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन मैदानामध्ये फलंदाजीसाठी आले आहेत. टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये संजय नागवेकर हे नाव सुवर्ण अक्षराने लिहावं अशी त्यांची कारकीर्द आणि तीच कारकीर्द यावेळेला आठवण करून देणारी खेळी त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ती तमाम क्रीडा रसिकांना. ऑफ साइड ऑफ चेंडूला पिच केलंय. अवांतर धाव थोडीशी खलाफ लाईन आणि लेंथ इथे वापरली आहे गौरेश नागवेकरने. मॅजिकल पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय. पंचांनी दंडित केलंय गोलंदाज गौरेशला. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 2 वरती. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. गोलंदाज तयार, बॅटर तयार. ऑफसाइड अष्टमला जाव फटका. क्रिकेट मधलं सौंदर्य इथे दाखवलंय. अनुभव म्हणजे नेमकं काय असतं याची प्रचिती आली आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. भाग मिळेल का भाग. चेंडू बांधल्याच्या बाहेर फरार. डीप कॉर्पन सीमारेषेच्या पलीकडे लाजरी चौकार. एका चौकाराने टीमची धावसंख्या पुढे जाईल 6 धावांवरती. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपलाय. अमोल, लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतोय आणि लाजरी क्रिकेट ग्रुप फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाहीये, तर काही वर्षापूर्वी अनंत मुक्ताई हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्यासोबत त्यांनी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचं सुद्धा यशस्वी आयोजन केलंय. नितीन कांबळी या आमच्या मित्राच्या स्मरणार्थ बॉक्स अंडरआर्म स्पर्धा 50,000 रुपयांची, त्याचं सुद्धा भव्य दिव्य आयोजन. दशावतार महोत्सव, मान्सून महोत्सव आणि हे सगळं करताना वन मॅन शो ज्याला म्हटला जातो, कारण लाजरी क्रिकेटचं ही स्पर्धा किंवा कुठचंही आयोजन कुठच्याही मीटिंगमध्ये ठरत नाही. अचानक कुठेतरी सोशल मीडियावर एखादी तारीख जाहीर होते त्या कार्यक्रमाची आणि त्याच तारखेला लाजरी क्रिकेटचे सगळे महोत्सव, सगळ्या स्पर्धा, सगळे कार्यक्रम यशस्वीपणे पार होत आहेत आणि याचं सगळं श्रेय असतं अर्थातच लाजरी क्रिकेटचे अध्यक्ष आणि लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर आणि यांच्यासोबत राजेश माडेश्वर. अमोल. रोहन साळगावकर निजीकोड्यातलं पहिलं टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी नाजूक अवस्था. डॅझेली मापसा गोवा क्रिकेट टीमची ड्राईव्ह केले. कव्हर्सला चेंडू चालला. 1च धाव इथे ऍड होईल. दुसरीचा प्रयत्न अजिबात झाला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडवरनं नकार कळवलाय.
संजय नागवेकर यांना धाव घ्यायची होती. व्यक्तिगत योगदान आतापर्यंत चौकार आणि संजय नागवेकर यांनी आपलं खातं ओपन केलं आणि एका चौकाराने सांगितलंय की सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे. कित्येक स्पर्धेंचा अनुभव यावेळेला तो पणाला लावावा लागेल. चांगला बॉल आतमध्ये आणलाय, जबरदस्त लेन तिथे वापरली आहे. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज तुम्ही पाहताय रोहन साळगावकरला. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 1 षटक 2 चेंडूंचा खेळ संपलाय. दूर दूर पांगवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रिव्हर्सचा इथे अटेम्प्ट केलाय, स्विच हिट करायचंय, बॅटनी बॉलमध्ये संपर्क नाहीये. विकेट्स 3 झटपट बाद झाल्यानंतर थोडासा दबाव नक्की असेल संजय नागवेकर यांच्यावरती, मात्र त्यांच्याकडे आहे प्रचंड अनुभव. दुसऱ्या बाजूला अमृत वेर्लेकर 2 धावांवरती आपलं योगदान देतोय. नॉन स्ट्रायकिंग येईल, आडव्या बॅटने खेळायचं आहे. बॅट अँड बॉलमध्ये अजिबात संपर्क नाहीये. आता मात्र खूप खराब फलंदाजी आणि तितकीच दमदार कडवट गोलंदाजी मार्कवरती असणारा रोहन साळगावकरच्या माध्यमातून 1 षटक 4 चेंडूंचा खेळ संपलाय. कासवाच्या गतीने चाललेली धावगती 7 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल का हे पाहावं लागेल. मात्र झटपट वेगाने 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे. एकेरी धाबीने टीमची धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकली आहे 8 धावांवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. आमचे या स्पर्धेच्या माध्यमातून असणारे ऑफिशियल्स उत्तमजी मोठे, किशोरजी भगत, मंगेशजी धुरी हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणलेखनाचं काम आमच्यासोबत समीर राणे, निळकंठ वंजारे करतायत. युट्यूबच्या माध्यमातून सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून शेखर परब, कमलेश मेस्त्री, संचित बांबुळकर हे देखील चांगल्या पद्धतीचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आयोजन कमिटीमधील आडवे बॅटने खेळायचं आहे. चेंडू बराचसा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, पाण्यामधून डुबकी मारत जावं अशा पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने, टिंब चेंडूने षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीमची अवस्था नाजूक झाली आहे. 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतंय, शांततेच्या काळामध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा सुरुवातीचा काळ शांततेचा आहे. या शांततेच्या काळामध्ये तुम्हाला मेहनत घ्यायची आहे आणि मेहनत आणि आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर जीवन असो किंवा क्रिकेट निश्चितपणे तुम्ही ध्येयापर्यंत पोचता. त्यामुळे अजून सामना खूप बाकी आहे. 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी नाजूक अवस्था असली डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीमची, तरी देखील हा संघ कधीही कमबॅक करू शकतो, ही त्यांची आतापर्यंतची खासियत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुकास पात्र गोलंदाजी HYS गोवा क्रिकेट टीमची, ही देखील आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही आहे. गौरेश नागवेकरचा पहिल्या षटकातील अप्रतिम असा स्पेल आपण पाहिलाय. दुसऱ्या बाजूला रोहन साळगावकरने दमदार गोलंदाजी केली आहे. अवघ्या 8 धावा फलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटचे जाणकार रसिक प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि खूप चांगल्या कमेंट्स देखील त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. या सुंदर अशा आयोजनासाठी त्यांचंही मनापासून कौतुक आहे. कारण मित्रांनो, एखादी कमेंट करणं खूप सोपं आहे, मात्र एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं हे खूप अवघड असतं आणि ते अवघड काम सोपं केलं आहे लाजरी क्रिकेट ग्रुपने. त्यांचंही आपल्याला कौतुक करावं लागेल. यावेळेला चांगला बॉल ऑफ साइड ऑफ टर्न पिच केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाणार आहे. प्रचंड वेगात पहिली धाव इथे बनवली आहे. 1च धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे गेली आहे 9 वरती. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अनुष केरकर हा गोलंदाजी मार्कवरती आहे. जोपर्यंत संजय नागवेकर मैदानामध्ये आहेत, डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीमसाठी आशा पल्लवीत आहेत. दुसऱ्या बाजूला बॅटची कडा फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. धावबाद करण्याची संधी फेकी देखील झाली आहे, मात्र यष्ट्यांचा वेध घेणारी ठरली नाही आणि त्यामुळे एक जीवनदान नक्की मिळालंय स्ट्रायकिंग एजच्या बॅटरला. अमृत वेर्लेकर आतापर्यंत 2 धावांचं त्याने योगदान दिलंय. मान्यवरांच्या कक्षेमध्ये आमचे सगळे सन्मान्य मान्यवर आपण पाहतोय. मान्यवरांनी खचाखच भरलेलं आमचं हे मुख्य व्यासपीठ. गोलंदाज तयार. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. समोर खेळलाय व्ही झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन बाउंड्रीवरती. जोपर्यंत चेंडूची परती करेल केवळ एकेरी धाब्यांचा कालावधी आहे. बूंद बूंद से सागर बनता है. इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवावा लागेल. मात्र मर्यादित 5 षटकांची ही लढत आहे. अजून एक बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक देखील बाकी आहे.
गोलंदाज तयार. फुल टॉस आणि यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. 9 बॉलचा सिग्नल पंचावन्न करावा. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि एक 9 बॉलची एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये वाढतील. धावसंख्या पुढे गेली आहे 12 धावा. 3 बाद 12 ही धावसंख्या मैदानामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे आणि त्यानंतर लगेचच येईल ती फ्री हिट. 9 बॉल कधीच एकटा येत नाही. सोबत येताना तो फ्री हिटला घेऊन येतो आणि त्यामुळे या चेंडूवरती मोठा फटका टोलवण्याची नामी संधी असेल अमृत वेर्लेकरला. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय मात्र फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे जीवनदान नक्की मिळेल का हे देखील पाहावं लागेल. मात्र पॉपिंग क्रीज पासून दूर फ्री हिटच्या चेंडूवरती बाद होण्याचा धोका जरी खूप कमी असला तरी देखील 4 पद्धतीने फलंदाज बाद होतो. त्यामधला धावबादचा गडी शिकार ठरलेत. अर्थातच फलंदाज संजय नागवेकर. विकेट क्रमांक 4. 12 धावा 2 षटक 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाच्या या स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमितजी सामंत साहेब. मी विनंती करतो लाजरी अध्यक्ष लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर आपल्या शुभ हस्ते आपण लाजरी स्वागत करावं. अमितजी सामंत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अमितजी या मैदानावर पहिल्यांदाच 1 लाख रुपयांची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक लाजरी स्वागत. नवीन फलंदाज चंदन नाईक मैदानामध्ये. दोन्ही गोवा राज्यातील संघ आहेत त्यामुळे एकमेकांचे कच्चे दुवे हे त्यांना माहिती आहेत. कमजोर बाजू माहिती आहेत आणि मजबूत बाजू देखील माहिती आहेत. दे दनादन चंदन नाईक जो मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो गोवा राज्यामध्ये तो चंदन नाईक यावेळेला विजयाचं धावांचं चंदन मैदानामध्ये उघडेल का हे देखील पाहावं लागेल. त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील. मात्र दुसऱ्या बाजूला कडवट भेदक गोलंदाजी अचूक टप्प्यावरची. अनुष केरकरची वाईड बॉल पंचाचा सिग्नल. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला आपण पंजाब टू हरियाणा असं ओळखतो तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय आणि एका दंडित अशा धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 13 वरती. ना कुछ तेरा है बल्कि ना कुछ मेरा है. ड्राईव्ह करायचं बॅटने बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू तेज तरार यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये गेलाय. जी गोलंदाजी सुरुवातीच्या 2 षटकात झाली तीच गोलंदाजी त्याच गोलंदाजीचं अनुकरण 3ऱ्या षटकामध्ये अनुष केरकरच्या माध्यमातून होत आहे. दमदार गोलंदाजी आहे. खराब फलंदाजी थोडीशी म्हणावी लागेल. मातीचं विकेट आहे. बरेचशी प्रॅक्टिस सराव सिमेंटच्या विकेटवरती केला जातो आणि त्यामुळे तोच परिणाम यावेळेला आपल्याला जाणवतोय. मात्र जे खरं क्रिकेट आहे ते याच विकेटवरती आपल्याला गोलंदाज आणि फलंदाजींचा कस लागलेला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3चा खेळ आतापर्यंत संपलाय. डॅझेली मापचा गोवा क्रिकेट टीमचा डावाच्या पहिल्या सत्रामध्ये धावफलक आहे 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 बाद 13. भरपूर प्रेक्षक ही स्पर्धा बघतायत. त्याच स्पर्धेदरम्यान खूप शुभेच्छा पण येत आहेत. दत्तकृपा कला क्रीडा मंडळ वैभववाडी यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आमचे मित्र सन्माननीय रत्नाकर प्रभू पानपराग क्रिकेट स्पर्धेचे सर्वेसर्वा हे स्पर्धा बघतायत त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद रत्नाकर प्रभू खूप खूप धन्यवाद. काणकोणहून भरपूर प्रेक्षक सामना बघतायत. त्यात सर्वानंद काणकोणकर एक पागी क्रिकेट लीग मोठी स्पर्धा आता लवकरच होते तेही सामना बघतायत. शशिकांत पैंगणकर सामना बघतायत. धन्यवाद. आमचे भरपूर समालोचक आणि पंच हे स्पर्धा बघतायत. खास करून मुंबईतून अभिजित सावंत सामना बघतायत. सुनील तांडेल सामना बघतायत. विष्णू प्रभू उर्फ बाळा काका हे सामना बघतायत त्यांनी शुभेच्छा दिल्यात. खूप धन्यवाद. वळीवा मॅचकडे अमोल जमदाडे यांच्यासोबत गौरीश नागवेकरचं दुसरं षटक सुरू होईल आणि टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 मध्ये गौरीशला आपण पाहणार आहोत. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि या षटकात खऱ्या अर्थाने धावा लुटण्याची संधी असेल. स्ट्रायकिंग इनला सलामीचा फलंदाज अमृत वेर्लेकरसाठी पहिला बॉल. षटक क्रमांक 4 मध्ये गौरीश नागवेकर तयार. ओव्हर द विकेट.
लेग स्टिक वरचा बॉल अपील केले, उत्साह खूप जास्त, पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे आणि पंच सांगतात की चेंडू बॅटला स्पर्श झालाय. एक धाव अमृतच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 14. 3 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि कौतुकाची थाप सुद्धा आमच्या सगळ्यांच्या पाठीवर ठेवली. कुडाळचे सुपुत्र, आमच्या प्रभागाचे नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष आणि यशस्वी उद्योजक मंदारजी शिरसाट यांनी तर फोन करून या स्पर्धेबद्दल आमच्या सगळ्या लाजरीच्या सदस्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं आणि शुभेच्छा देण्यासाठी ते स्वतः व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतो लाजरी अध्यक्ष, लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. कारण मंदार शिरसाट, मी तुमच्या सोबत आहे, हे तुमचे शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत, ताकद देणारे आहेत, ऊर्जा देणारे आहेत आणि मी तुमच्या सोबत आहे हे वाक्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. आदरणीय माजी उपनगराध्यक्ष मंदारजी शिरसाट, आपलं मनपूर्वक लाजरी स्वागत. गौरीचा पुढचा बॉल चंदन साडी, आतमध्ये येणारा चेंडू शपल क्रॉस होत ऑफ स्टंप गेला होता क्रीजच्या कोण्यामध्ये. चंदन नाईक आणि त्यानंतर हा देखील चेंडू निर्धाव गणला गेला. अनुभव आहे दोन्ही खेळाडूंकडे. आपला अनुभव इथे पणाला लावत असताना दोन्ही संघातील खेळाडू पाहायला मिळतात. मात्र अति धावांची गरज आहे डॅझली म्हापसा गोवा क्रिकेट टीमसाठी. ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते त्याच पद्धतीने डॅझली म्हापसा गोवा क्रिकेट टीमला धावांची आवश्यकता आहे. गौरीश तयार, मोठा फटका टोलवायचा मनोमन इरादा इथे फसलाय चंदन नाईकचा. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या पुढे सरकली आहे 15. 3 षटक 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5 षटकांची मर्यादित लढत, 15 धावा फलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. डुबणारी खोल नौका किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एखाद्या खेळाडूला नावाड्याची भूमिका निभावावी लागेल. मात्र तो चंदन नाईक असेल की असेल अमृत वेर्लेकर हे आपल्याला पाहावं लागेल, लढावं लागेल या मॅच मध्ये. समोर खेळ व्ही झोन मध्ये क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे आणि मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर फरार. संजीवनी लाजरी चौकार. ना देखी सूरत ना देखी मूरत, अमृत वेर्लेकर ने देखी तो देखी सिर्फ अपने टीम की जरूरत देखनी चाहिए. टीमची गरज काय आहे हे ओळखावं लागेल आणि यावेळेला खराब लेंथवरचा चेंडू होता आणि त्या खराब लेंथवरच्या चेंडूवरती अक्षरशः तुटून पडला अमृत वेर्लेकर. चेंडूला पाठवले बॉडीलाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 19 धावांवरती. 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात अधिराज्य गाजवलं. त्या राजाची जयंती 19 फेब्रुवारीला आपण मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न करतो. मेगा स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. ज्या राजाने आपल्याला जगायचं कसं, वागायचं कसं हे शिकवलं. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची ज्यांनी शपथ घेतली बालवयामध्ये. 19 फेब्रुवारी, धावसंख्या 19. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, मिड ऑनला आहे क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज अमृत वेर्लेकरचा संपलाय खेळ. या वर्षीच्या मोसमात स्पर्धा सिंधुदुर्ग म्हटलं की क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली ती सिंधुदुर्ग चषक छत्रपती क्रिकेट मित्रमंडळीकडून एक मोठं आयोजन त्या स्पर्धेत केलं गेलं. गोव्यातील ओव्हरसीज खेळाडूंचा भरणा असलेली ती स्पर्धा आणि त्यांनी खूप म्हणजे अभिनंदन केले लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ या स्पर्धेदरम्यान तुमचं आणि खूप खूप शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी. तुमचं पण मनपूर्वक छत्रपती चषक वेंगुर्ले सिंधुदुर्ग चषक तुमचं पण संपूर्ण टीमचं धन्यवाद. अमित नाईक मैदानामध्ये दाखल झालाय. हा देखील एक मोठा खेळाडू आहे, मात्र खूप मागे तो फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय. 5वा धक्का 19 धावांवरती. 3.5 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 5 षटकांची मर्यादित लढत. षटक क्रमांक 4चा शेवटचा बॉल. गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवरती तयार. त्याच्या समोर आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटर चंदन नाईक.
चांगला बॉल प्रचंड वेगात, डोळ्यांची पापणी लवते न लवते चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये जवळपास 140 किलोमीटरच्या वेगाने चेंडू तेज तरार गौरेश नागवेकरचा टिंब चेंडू आपण पाहिलाय. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीम 4 षटकांच्या सांगत एकेरीस. शेवटचं षटक, या षटकात धावा येणं अपेक्षित आहे. या विकेटवरती जर आपण पाहिलं तर निश्चितपणाने 35 धावा देखील फायटिंग टोटल होऊ शकेल. चांगली कडवट जर का गोलंदाजी झाली. आपण सुरुवातीच्या 3 रजनीमध्ये हे पाहिलंय. आजची तिसरी रजनी 35-36 धावा देखील फायटिंग टोटल होते या विकेटवरती. या षटकात 15 ते 20 धावा यायला अपेक्षित आहेत. क्रीडा रसिकांना शेवटचं षटक पहिल्या डावातील टाकण्यासाठी गोलंदाज तयार. हर्षदच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सुपूर्द केलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे HYS गोवा क्रिकेट टीम. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली आहे. प्रतिस्पर्धी टीमला धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडले. शेवटचं षटक 19 धावा फलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. अमित नाईकसाठी यावेळेला पिच बॉल हवेमध्ये खेळलाय आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. लॉंग ऑन बॉडीवरती विकेटचं बटन. धक्का क्रमांक 6. अमित नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. सुंदर असा झेल टिपलाय रुपेश गावकरने. चेंडूपर्यंत शेवटपर्यंत नजर ठेवली चेंडूवरती. विकेटचं बदल 6वा धक्का. डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीम आता मात्र बॅकफूटवरती सरकली आहे. मात्र हे लीग स्टेजमधले हे सामने आहेत. जो संघ या मालिकेमध्ये आजच्या दिवशी सलग 3 सामने जिंकेल तो जाईल या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये. पहिल्या दिवशी आपण पाहिलं फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीम पहिल्या रात्री उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारी पहिली टीम आपल्याला मिळाली. कालच्या दिवशी जर आपण पाहिलं तर कालचा दिवस गाजवला होता ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीमने. तो पोचलाय संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. दुसरा संघ. आजची आहे तिसरी रजनी. आजचा दिवस रात्र चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम कोणत्या टीमसाठी लाभदायी ठरेल हे आपल्याला पाहावं लागेल. आज मिळेल आपल्याला तिसरी टीम उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारी. गोलंदाज तयार. नवीन फलंदाज मैदानामध्ये संदेश ठाकूर. साऊथ आफ्रिकेवरून मयूर राहुल हे देखील या सामन्याचा लाईव्ह स्वरूपामध्ये आनंद घेतात. त्याने देखील लाजरी क्रिकेट ग्रुपच्या सुंदर अशा आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा कळवल्यात. त्यांचं देखील मनापासून आपण धन्यवाद. ज्यांच्या चांगले कमेंट्स येत आहेत ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. जे आमचे क्रिकेटचे जाणकार रसिक आहेत दक्षिण आफ्रिकेवरून देखील या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. 7वा धक्का 19 धावांवरती. संदेश आल्या पावलाने माघारी परतलाय 0 धावांवरती. अडचणीमध्ये आहे डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीम. धावांची पुंजी खूप कमी आहे. धीम्या गतीत चाललेला धावफलक. 7वा धक्का. षटक क्रमांक 5 मध्ये दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये अचूकता, लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची HYS गोवा क्रिकेट टीम जी फिल्डिंग करते आणि नाणेफेकी जिंकत डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीमने फलंदाजीचा निर्णय घेतला. म्हणजे प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहोण्याचा प्रयत्न डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीमने केला. चेंडू हवेमध्ये खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. मात्र खूप दूरवरती आहे. 1 धाव ॲड होईल. दुसरीचा प्रयत्न नक्की होईल. आणि बघता बघता 2 धावांची लहर पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 21 धावा. 21 हा गणेशाचा क्रमांक आहे. कारण 21 मोदकांचा नैवेद्य आणि 21 दुर्वांची जोडी आपण गणपतीला अर्पण करतो. त्यामुळे 21 हा गणेशाचा क्रमांक मानला जातो. 7 गडी बाद 21 धावा डॅझली मापसा गोवा क्रिकेट टीम. शटल क्रॉस होत क्रीजच्या कोड्यामध्ये गेलाय. बॅट आणि बॉलमध्ये अजिबात संपर्क नाही. यांच्या वेळेला फलंदाज एखादा शटल क्रॉस होतो ऑफ टिकच्या बाहेर त्यावेळेला वाईल्ड लाईन थोडीशी वाढली जाते आणि त्याच नियमाचा अवलंब करत हा निर्धाव चेंडू पंचांनी घोषित केला. टिंब चेंडू आहे. याही वेळेला त्याच लेंथवरती गोलंदाजी केली आहे. स्वीप करायचं आहे. बॅटनी बॉलमध्ये अजिबात संपर्क नाही आहे. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या दिशेने. खूप चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला. गोलंदाजी मार्कवरती असणारा हर्षदने चांगली गोलंदाजी. आतापर्यंत जे गोलंदाज आहेत ते 4ही गोलंदाज कंजूस गोलंदाज या सामन्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालेत.
रिवर्स अटेम, सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, बॅट आडवी केली आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावा नक्की ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे, वृद्धिंगत झाली आहे. 23 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. डावाचं पहिलं सत्र इथे संपलंय. 5 षटकांचा प्रारंभीचा खेळ संपलाय. डॅझलिंग माफचा गोवा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना अवघ्या 23 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 24 धावांचं माफक लक्ष HYS गोवा क्रिकेट टीमच्या समोर. गोवा राज्यातील दोन्ही बलाढ्य संघ आपली ताकद आजमावत आहेत. नशिबाची साथ कोणत्या टीमच्या बाजूने जाईल हे आपल्याला पाहावं लागेल. आणि गोवा राज्यातील या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची सुवर्ण संधी तुम्हाला लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ यांच्या माध्यमातून आपल्याला मिळते. त्यांचेही मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. राजू पाटणकरजी, राजेश म्हाडेश्वरजी आणि इतर लाजरी ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या अथक परिश्रमामधून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आणि याच क्रिकेट स्पर्धेचे रसिक प्रेक्षक हे साक्षीदार होत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. आणि प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षकांची तोबा गर्दी. पहिल्या दिवसापासून प्रचंड प्रतिसाद हा प्रेक्षक वर्गाचा या स्पर्धेला मिळाला आहे. आणि त्या स्पर्धेचे आपण सगळेजण साक्षीदार होत असतानाच तो विलक्षण सोहळा ध्यानी मने आणि हृदयी साठवतात. 24 धावांचं माफक लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये येईल HYS गोवा क्रिकेट टीमची. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण सजवलं जाईल डॅझलिंग माफचा गोवा क्रिकेट टीमचं. इनिंगमध्ये बदल होईल, फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये तसा होईल कॉम्बॉक्समध्ये बदल. ऐकूयात यानंतरचा आवाज राजा सामंत सरांचा. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू अमोल, धन्यवाद. भरपूर प्रेक्षक यूट्यूबला जोडले गेलेत. काही छान छान कमेंट्स पण येत आहेत. तुमचं पण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. गणपती वॉरियर्स धारबांदोडा उसगावून दत्तराज गावस त्यांची संपूर्ण टीम स्पर्धा बघते, त्यांनी शुभेच्छा दिल्यात. तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद या स्पर्धेदरम्यान. आणि एक छान प्रसारण आपण बघतोय आणि त्यासाठी शेखर परब तुमच्या टीमचं पण कौतुक होतंय. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट .in शेखर तुमचं पण मनपूर्वक. भरपूर हल्ली आपण यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा स्पर्धा बघतो. 70-70 म्हणा, AB25 आमचे मित्र भरत अर्कस म्हणा, गोवा फोटोसेनिक हे म्हणा, असे बरेच सर्व अतिशय आपापल्या परीनं सर्व मंडळी हे छान असं प्रसारण करतायत. आणि त्यातच आणखी एक नाव ज्यांनी खूप अपार कष्टानं मेहनतीनं टेनिस क्रिकेट .inचं नाव अगदी कानाकोपऱ्यात पोहोचवलं ते संतोष नाणेकर. आणि अगदी त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून ज्यांनी अपार मेहनत कष्ट केले ते आमचे मित्र गौरव सावंत. आणि आज गौरव सावंत यांचा वाढदिवस. कॉमेंट्री बॉक्समधून गौरव सावंत तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या लाजरी क्रिकेट ग्रुप वतीनं आणि आमचे सर्व समालोचक पंच यांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्यासमोर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत आमचे सहकारी राजा सामंत. काही प्रेक्षक क्रिकेट वेडे आमचे पाडगावकर काका, तसेच रवण साळगावकरचे वडील, त्यांचं मी आवर्जून नाव घेईन. उल्हास काका, उल्हास साळगावकर आणि आमचे प्रशांत गावनळकर म्हणजे साळचे मामा महादेव शेटगावकर. आणि त्यानंतर हे सिंधुदुर्गातील आमचे मामा हे प्रशांत गावनळकर. भरपूर आमचे समालोचक मित्र तसेच आमचे पंच सामना बघतायत, सामन्याचा आनंद लुटतायत. योगेश परब, कृष्णा देवजी, त्याच जय भोसले जे केरळमध्ये सध्या आहेत तेही सामन्याचा आनंद लुटतायत. आमचे हरीश काकोडकर सामना बघतायत. आनंद बद्री, आणखी एक टेनिस क्रिकेटमधलं एक अष्टपैलू नाव मुख्तार कादरी, हेही सामन्याचा आनंद लुटतायत. आमचे गोव्यातून सदगिरी नाईक, आमचे गुरुजी वामन मयेकर सामना बघतायत. आमचे अभि तळेकर, आणखी एक उत्तम असे पंच शिवशरण उर्फ बाबू दाभोलकर हे सामना बघतायत. आमचे दिनेश नाईक, त्याचबरोबर उमेश आसगावकर उर्फ भाऊ हे सामना बघतायत. ॲम्ब्रोज आल्मेडा सामना बघतायत. उमेश मांजरेकर मालवणमधून, दीपक दुरी सामना बघतायत. तुमचं सर्वांचं काही नावं वेळेअभावी मित्रांनो थोडंसं घेणं अवघड होतं, परंतु खूप खूप धन्यवाद. खूप शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. एक मोठं आयोजन कुडाळमध्ये पहिल्यांदाच ओव्हर आमची प्रकाश ज्योतातील ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते आणि प्रेक्षकांचा पण उदंड प्रतिसाद, मान्यवरांची मांदियाळी या आमच्या मान्यवर कक्षात आपल्याला दिसतंय. खरोखर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप आभार आणि धन्यवाद. माझ्या शिरोडा गावातून पण भरपूर प्रेक्षक बघतायत, सामन्याचा आनंद लुटतायत.
नाना नाईक, सतीश डोंगरे, पराग पडवळ, आमचे सिद्धू नाईक, मुंबईतून अमोल नाईक सामना बघतायत. त्याचबरोबर नंदू धांजे हे सामना बघतायत. श्रीराम नाविलकर सामना बघतायत. वळूया सर्वांच्या शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. वळूया सामन्याकडे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया राजा ओंके राजा सामंत यांचा. पहले बल्लेबाजी की थी डैज़लिंग मापसा क्रिकेट टीम ने और अब बल्लेबाजी कर रही है हासापुर वॉरियर्स यानी HYS हासापुर वॉरियर्स क्रिकेट टीम. और फुल टॉस गेंद आड़े बढ़ने से डीप मिड विकेट सीमा रेखा पर गेंद चली गई. सीमा रेखा से बाहर सिक्सर. 6 रन के लिए चली गई गेंद मिड विकेट सीमा रेखा से बाहर. 24 रनों का टारगेट है मैच को जीतने के लिए. और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते. आइए आगे की आवाज एक युवा कमेंटेटर निखिल भरतू. बहुत धन्यवाद अशोक नाइक सर. बेहतरीन शॉट पहली गेंद पर बड़ा शॉट प्रहार किया था. छक्के के साथ साथ आगाज किया इस 24 रनों का जवाब में. और फिर एक बार दूसरी गेंद पर बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 8 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर. स्वागत सभी दर्शकों और खिलाड़ियों का. खचाखच खड़ा हुआ ये मैदान और मुकाबले चलते हुए मैदान पर इस बेहतरीन प्रतियोगिता का आयोजन लाजरी ग्रुप की ओर से यहाँ पर नजर आता हुआ. ये दूसरा मुकाबला आज के दिन का जो कि चलता हुआ डैज़लिंग मापसा गोवा बनाम HYS गोवा के बीच में. पहली 2 गेंदों का खेल खत्म. और इस बार टिप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही गेंद. गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से विकेट कीपर की दस्तानों में. और बिंदी गेंद की होती हुई समाप्ति. यहां पर 4 गेंदों का खेल होता हुआ समाप्त. 16 रनों की दरकरार लो स्कोर का यह मुकाबला. पहली 2 गेंदों के ऊपर बेहतरीन बल्लेबाजी. और इस बीच ऑफ साइड की दिशा पर शॉट. मिड ऑफ के खिलाड़ी गेंद के ऊपर डायरेक्ट हिट का प्रयास. थोड़ी सी वाइडिश वहां पर नजर आते हुए. फिलहाल फिर से एक बार सिंगल जुड़ता हुआ टीम के खाते में. और सिंगल के साथ साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट बेहतरीन ये लाइव प्रक्षेपण आपकी ओर से नजर आता हुआ शेखर परब की ओर से. तो फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर यहां पर नजर आते हुए. और इस बीच सामने की तरफ बेहतरीन शॉट. 1 बाउंस 2 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर. चौके के साथ साथ रन संख्या आगे बढ़ते हुए डबल फिगर में रन संख्या यहां पर नजर आते हुए. रन संख्या हो चुकी है अब मात्र 13 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर. निखिल काही मोजक्या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटमध्ये शतकं ठोकलीत आणि त्यातीलच हे अगदी आवर्जून ज्याचं नाव घेईल तो मैदानात खेळताना दिसतोय गौरेश सावळ देसाई, ज्याला बाबू या नावानं अगदी ओळखलं जातं. बेहतरीन बल्लेबाजी गौरेश की ओर से. गौरेश और साइश ये जोड़ी जो कि मैदान की ओर. पहले ओवर का खेल जो कि लाजरी पावर प्ले का ओवर का खेल खत्म होता हुआ 13 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर. 11 रनों की दरकरार. 24 गेंदों का खेल बचा है. जी हाँ, बैटर चॉइस पावर प्ले का भी इशारा अंपायर जी की ओर से. फिर से एक बार 3 खिलाड़ी जो कि 38 सर्कल के बाहर आपको नजर आएंगे. सिंधुदुर्ग टेनिस .in के माध्यम से हमारे साथ जो दर्शक जुड़े उनका भी तहे दिल से स्वागत इस मुकाबले के दौरान. खचाखच भरा हुआ ये मैदान. काफी दर्शक आज के दिन इस मुकाबले को देखने के लिए. तो फिलहाल फिर से एक बार देखने वाली बात बनेगी हमारे दूर वाले छोर से. अमृत गेंदबाज के मोर्चे पर यहां पर नजर आएंगे. तो स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज साइश जोरे यहां पर नजर आएंगे. 11 रनों की दरकरार. 24 गेंदों का खेल बचा है मैदान पर. तो फिलहाल फिर से एक बार देखने वाली बात बनेगी कैसे रहेगी गेंदबाजी. पहले ओवर में जो कि 13 रन थोड़े से महंगे साबित हुए गेंदबाज. काफी साल के बाद यहां पर जो कि डैज़लिंग मापसा गोवा टीम नजर आते हुए मैदान पर. और फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर अमृत यहां पर नजर आते हुए. देखने वाली बात बनेगी कैसे रहेगी गेंदबाजी. तो फिलहाल हमारे दूर वाली छोर से पहली गेंद दूसरे ओवर की.
और इस बीच ऑफ स्टिक के बाहर जी हाँ अंपायर जी का इशारा आता वाइड के साथ साथ अतिरिक्त रन जुड़ता हुआ टीम के खाते में और अतिरिक्त रन के साथ साथ 14 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, देखने वाली बात बनेगी क्या दूरी सही। जी हाँ वहां पर वन बाउंस गेंद ट्रैवल करती हुई सीमा रेखा के बाहर चौके के साथ साथ फिर से एक बार तेजी के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 18 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब स्ट्रोक, बढ़िया टाइमिंग, बल्ले से मधुर आवाज, बल्लों के बीचों बीच यहां पर गेंद नजर आती हुई और शुरुआत बढ़िया तरीके से इस दूसरे ओवर की नजर आती हुई। बल्लेबाजी बेहतरीन यहां पर साहिल जोरे की ओर से। तो फिलहाल अब मात्र जीतने के लिए 6 रनों की दरकरार। रिवर्स कास्ट अटेम्प्ट, देखने वाली बात बनेगी फिर से एक बार लाजवाब स्ट्रोक, गेंद फिर एक बार देखने वाली बात बनेगी। जी हाँ छक्का यहां पर, बेहतरीन स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, पावरफुल सुपर डुपर लाजरी सिक्सर और छक्के के साथ साथ मुकाबला हुआ खत्म। मैच जीता यहां पर HYS गोवा टीम ने। बेहतरीन बल्लेबाजी, 1.2 गेंदों पर यहां पर यह लक्ष्य हासिल किया और बेहतरीन ये बल्लेबाजी के साथ ये मुकाबला जीता। अगर बात की जाए तो 7 गेंदों पर 19 रन साहिल जोरे और उसके बाद गौरेश की अगर बात की जाए तो 1 गेंद और 4 रन, इसके बदौलत ये मुकाबला जो कि जीता HYS गोवा टीम ने। इसके बाद होने वाला मुकाबला साई स्पोर्ट कट्टा बनाम डॅझलिन म्हापसा गोवा के बीच में। स्पर्धेदरम्यान मान्यवर कक्षात आगमन होतंय ते सिव्हिल इंजिनियर आदरणीय शार्दुल वाळके साहेब यांचं आगमन होतंय आणि या ठिकाणी वाळके साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आमचे सन्माननीय लाजरी क्रिकेट ग्रुपचे सन्माननीय राजू पाटणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। भरपूर प्रेक्षक युट्यूबला जोडले गेलेत। स्पर्धेदरम्यान आगमन होतंय माजी नगराध्यक्ष सन्माननीय श्री बिट्टू तेले आणि त्यांच्या समवेत नगरसेवक गणेश भोगटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय। तुमचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान। भरपूर प्रेक्षक युट्यूबला सामना बघतायत। आमचे समालोचक मित्र प्रदीप देऊलकर, श्याम वाक्कर, समीर चव्हाण, सागर कदम, भूषण नाईक, योगेश परब, त्याचबरोबर निलेश पारसेकर, अक्षय महाले, हे तुषार नाईक, नदीम अहमद, हरीश काकोडकर, हे सर्व मंडळी गोव्यातून पण स्पर्धा बघतायत। त्यांनी शुभेच्छा दिल्यात। तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर डाव्या बाजूला सिद्धिविनायक हॉटेल जे सुरू आहे त्या ठिकाणी नक्की तुम्ही संपर्क साधा। व्हेज नॉन व्हेज बिर्याणी, त्याचबरोबर गरमागरम वडापाव, हे सर्व पदार्थ अगदी योग्य किमतीत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर आपण नक्की त्या ठिकाणी संपर्क साधा। हॅलो, डॅझलिन म्हापसा संघ मैदानावरती खेळताना तुम्ही त्यांना पाहिलं। सत्यात उतरत नाहीत, हा वास्तव सत्य आहे। परंतु डॅझलिनचा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी का आला, कारण उमेदीच्या काळात कुडाळ तालुक्यानं त्यांना जे दिलं ते कधी विसरता येणार नाही। ते प्रेम, ते आपुलकी, तो जिव्हाळा, तो जपण्यासाठी हा संघ या स्पर्धेत उतरलेला आहे। सामना संपला, त्या सामन्यातील सामनावीर मानकरी ठरतोय ज्याने 2 षटकात 12 धावा देत 3 गडी बाद केले। पॉवर प्लेच्या सुरुवातीच्या लाजरी षटकात तो गौरेश नागवेकर सामनावीराचा मानकरी ठरतोय। मान्यवर कक्षात आगमन होतंय ते सन्माननीय श्री माजी नगराध्यक्ष आदरणीय साहेब ओमकार तेली साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सर नगरसेवक गणेश भोगटे साहेब यांचं आगमन होतंय।